श्री स्वामी समर्थ. जेव्हा देव तुमच्या घरात राहतो, तेव्हा तुम्हाला मिळतात हे 7 शुभ संकेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपल्या घरात देव वास्तव करतो की नाही याचे संकेत कोणते यावर मी केला आहे. तर सर्वांनी एकदा जरूर बघा. जेव्हा तुम्ही झोपलेला असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होतात, याचसोबत जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर एखादी स्वप्न दिसत असेल, एखाद्या मंदिरामध्ये पूजा करत आहात, जप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर असे पडणारे स्वप्न तुमच्या घरामध्ये देव वास्तव करत आहे असे संकेत देते. दुसरा संकेत असा देते की तो म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखाचा आवाज आला, मंत्राचा आवाज आला, घंटेचा आवाज आला किंवा कोकिळ नाम ऐकू आले, जसे की तुम्हाला राम राम कोणीतरी म्हणत आहे, जर तुम्हाला असा आवाज आला तर हा दुसरा संकेत आहे. यामध्ये असे आहे की देव तुमच्या घरी आले आहेत. तिसरा संकेत असा आहे की तो म्हणजे सकाळी ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करून तयार असतात, तेव्हा तुम्हाला एक वेगळेच प्रकाराचा वास येत असतो. हा एक वेगळाच वास आहे, जो तुमच्या घरात इतर कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हाला जाणवत असतो. हा सुगंध कोणत्याही प्रकारचा अगरबत्तीचा नाही किंवा अत्ताच्या देखील नाही, तर कशाचाही नाही. तुम्हाला विचित्र वास येत असतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो आणि तुम्ही तुमच्या मंदिराच्या घराजवळ इतकेच आहात. हा वास देवतांचा आहे. यावरून तुम्हाला ओळखायचे आहे की देवतांनी तुमच्या घरामध्ये वास केलेला आहे. ज्या वेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, त्यावेळेस घरात दुर्गंधी येत असते, येऊ लागते. पण जेव्हा देव राहतो त्यावेळी सकारात्मकता राहते. त्यावेळेस घरातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यावेळेस तुम्हाला सुगंध येत असतो आणि याचा वास देखील खूप छान असतो आणि गोड देखील असतो आणि तुमची मन पूर्णपणे मोहित करून सोडत असतो. चौथा संकेत असा आहे की तो म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पूजा करायला जात असता, तेव्हा कोणताही सजीव प्राणी म्हणजेच की मांजर, कुत्रा, गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात आला आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा आहे असं सारखं घडत असेल आणि जर तुम्ही प्रार्थना करत असताना असे होत असेल, तर देव तुमच्या जवळ आहे, येत आहे आणि तुमचे दार ठोठावत आहे. गाय हे एक दुसऱ्या आईचे रूप आहे. कुत्रा हे देखील भैरवाचे रूप आहे. जर कोणी भिकारी आला तरी देखील देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात तो येत असतो. म्हणून आपण त्यांना कधीही हाकलवून लावून द्यायचे नाही. त्यांना अन्न देऊन त्यांचा आदर द्यायचा आहे. पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तू दान करणे वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पिण्याचे पाणी. पाचवा संकेत असे आहे ते म्हणजे जर तू मला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असेल आणि स्वप्नात तुम्हाला मंदिराचे किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल, तर याचा अर्थ असा होतो की देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. बऱ्याच वेळा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे जात असताना, पण ती खरेदी करताना त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होत असतात. सगळं ठीक झाल्यानंतर देखील असे घडत असते की जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून थांबवले जात असते. असे म्हटले जाते की तुम्हाला काही देवी शक्तीचा आशीर्वाद आहे. 6वा संकेत असा आहे ते म्हणजे देवांचा आशीर्वाद हा प्रत्येकावर समान असतो. तो श्रीमंत असो वा गरीब असू दे, सर्वत्र आदरच मिळत असतो. जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळत असेल, तर ते देखील देवाचे लक्षण आहे. देवतांना सर्व संकटापासून वाचवत असतो. ज्या लोकांवरती देव प्रसन्न असते, प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदित राहतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कसलेही दुःख राहत नाही आणि आले असले तात्काळ निघून जात असतात. ते कधीही कोणत्याही समस्यांना घाबरत नाहीत आणि प्रत्येक अडचणींना ते मात देखील करत असतात. खाण्याच्या सवयीमध्ये बदल होणे, घरामध्ये देवी शक्तीचा वास असल्यामुळे आपल्या खाण्यामधील देखील बदल होण्यास सुरुवात होत असते. असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना भूक कमी लागते. या घरातील लोक नशा किंवा मांसाहार दूर राहतात.
इत्यादी. 7वा संकेत असा आहे की तो म्हणजे धनाची देवी आई स्वच्छता खूप आवडत असते. स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी देवी वास करत असते. याचबरोबर लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरलेले झाडू सुद्धा प्रिय असते. असे म्हटले जाते की सकाळी कुठले तरी जाताना जर तुम्हाला घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले ते देखील शुभ संकेत मानले जाते. तेव्हा संकेत आहे म्हणजे शंखाचा आवाज शुभ संकेत देत असते. हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्त्व दिले आहे. एवढेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूपच शुभ मानला जातो. म्हणून कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये तो वाजवला जातो. सकाळी उठल्यानंतर नजर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर देखील हा देखील शुभ संकेत आहे. असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करून सबस्क्राईबर करा. अजून तुम्हाला जर कोणते कोणते शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की समजावा.